संदेश आपण घेऊन येत आहोत कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2026 अंतिम वेद 15 टेस्ट 15 दिवस बॅच नंबर 1 त्याच्यामधील टेस्ट नंबर 7 आज आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत. आपण घेत आहोत संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता या टेस्ट सिरीज मधला. चला वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया आपण. चला पहिला प्रश्न काय म्हणतोय. पहिला प्रश्न बघा, थोडा सोपा होता प्रश्न, थोडा अवघड होता. बघा तुम्हाला कसा जमला आहे. काय म्हणतात, 7 मुलं आहेत. 7 मुलं ABCDEFG एका सरळ ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसली आहेत. ठीक आहे. किती मुलं आहेत? 7. 7 आहेत. ABCDEF आणि G. 2 4 6 7. बी हा ओळीच्या कोणत्याही टोकावर नाही. म्हणजे समजा 7 लोक आहेत, म्हणजे 7 लोक करतो. हे 2 टोकावरचे 2 मध्ये 5 असणार. 1 2 3 4 5. टोकावरती बी नाही, म्हणजे इथं बी येऊ शकत नाही आणि इथं सुद्धा बी येऊ शकत नाही. बी हा कुठेतरी या मध्यभागी असणार आहे, म्हणजे या 5 पैकी बी असणार आहे. ओके, ठीक आहे सर, हे कळालं. सी हा जीच्या डावीकडे बसला आहे. एक कंडिशन काय आहे, सी हा जीच्या डावीकडे, सी हा जीच्या डावीकडे दुसरा 1 आणि 2. डावी बाजू ही आपली, उजवी बाजू ही. सी हा जीच्या डावीकडे दुसरा आहे. हे झालं सर. डी हा ईच्या उजवीकडे बसला आहे. काय म्हटलंय, डी हा ईच्या उजवीकडे, म्हणजे ई इथं असणार आहे आणि डी इथे असणार आहे. डी हा ईच्या उजवीकडे असणार आहे. ठीक आहे. एफ हा ए च्या उजवीकडे तिसरा, एफ हा ए च्या उजवीकडे तिसरा, म्हणजे एफ समजा इथं असेल तर ए इथं असणार आहे. 1 2 3 उजवीकडे तिसरा आणि ए हा डाव्या टोकाला दुसरा आहे. बघा या इन्फॉर्मेशन जी दिली, म्हणजे ही इन्फॉर्मेशन शेवटची दिलेली आहे ती कन्फर्म आहे. ए हा डाव्या टोकापासून दुसरा आहे, म्हणजे ए ची पोझिशन फिक्स झाली मित्रांनो. मग ए कुठं आहे आपला, ए इथं आहे. मग एफ ची सुद्धा आपण पोझिशन फिक्स करू. 1 2 3 1 2 3 एफ ची पोझिशन सुद्धा फिक्स केली. हे झालं. आता मित्रांनो ईडी आणि सीजी हे फिक्स करूया अगोदर. बघा ईडी कुठं ठेवू शकतो. ईडी मित्रांनो एक तर मी इथे ठेवू शकतो या 2 मध्ये, किंवा एक तर शेवटी 2 मध्ये ठेवू शकतो. बरोबर. जर मी मध्यभागी ईडी ला ठेवलं तर सी आणि जी कुठे ठेवायचं, याला समजा ईडी ठेवलं मी, समजा ई आणि डी ठेवलं, तर मग सी आणि जी चं सगळं गणित चुकतंय. सी आणि जी ला जागाच शिल्लक राहत नाही. म्हणून आपण काय करत आहोत, म्हणून आपण ई आणि डी ला, जो हा भाग आहे आपला ई आणि डी, त्याला आपण सगळ्यात शेवटी ठेवला आहे. सगळ्यात शेवटी ठेवलाय, म्हणजे आपल्याला हे सुद्धा झालं, ईडी सुद्धा झालं. आता सी आणि जी बद्दल मला सांगायचं. सी आणि जी बद्दल मध्यभागी कोण आहे, एक व्यक्ती आहे. समजा मी कसं ठेवू शकतो, सी आणि जी इथे एक ठेवू शकतो मध्यभागी. बरोबर. कारण की आपल्याला सांगितलं सगळ्यात अगोदर बी हा ओळीच्या कोणत्याही टोकावर बसला नाही. मग जर समजा बी ला ही पोझिशन दिली तर सगळं आपल्याला सॅटिस्फाईड होतात. सगळ्या ज्या कंडिशन दिल्यात, सगळे जे सेंटेन्स दिलेत, कोण कुठं बसले ते सगळं प्रूव्ह होते. म्हणजे आपलं काय क्रम आला, आपला क्रम आला सी ए जी बी एफ ई आणि डी. मित्रांनो आपल्याला विचारलंय काय, तर ओळीच्या अगदी मध्यभागी कोण बसला आहे. ओळीच्या मध्यभागी बघा 3 आधी इधर जाओ, आधे उधर जाओ आणि मध्ये बाकी मेरे पीछे आओ, मतलब बी आपला मध्यभागी. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं मित्रांनो. प्रत्येक वाक्य वाचताना एक स्लोली जायचं आपल्याला. प्रत्येक वाक्य पहिल्यांदा आपण त्याचं मांडून घ्यायचं, कशा पद्धतीने वर्क करता येईल, परत लॉजिक लावायचं. एका वेळेस एकच स्टेप जर फॉलो केली आपल्याला, तर आपल्याला प्रश्न व्हिज्युअलाइज करायला, प्रश्न समजून घ्यायला आपल्याला ताण येत नाही डोक्याला. ओके, म्हणून आपला प्रश्न असा सोपा जातो. दिसायला प्रश्न मोठे मोठे असतात, अवघड असतात, पण मी म्हटलंय मोठे प्रश्न सोपे असायचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. आय होप समजला असेल हे. प्रश्न काय विचारले, हे सोपा प्रश्न आहे. हा पॅटर्न आपल्याला माहिती आहे ह्या प्रश्नाचा, की प्लस म्हणजे काय, पी हा क्यूचा भाऊ आहे. पी प्लस म्हणजे काय, पी हा क्यूचा भाऊ आहे. मायनस पी वजा क्यू म्हणजे पी ही क्यूची आई आहे, म्हणजे आई. त्याच पद्धतीनं पी गुणिले क्यू, पी हा क्यूचा पिता आहे. क्यू गुणिले क्यू असं ठेवतो, पिता. तर ए अधिक बी वजा सी, ए अधिक बी वजा सी गुणिले डी. चला सुरुवात करू आपण. ए अधिक बी काय, ए हा बी चा भाऊ आहे. बघा प्रत्येक जनरेशन, प्रत्येक पिढी आपण एका लाईनला ठेवतो, त्याच्यानंतर खालची जनरेशन, त्याच्यानंतर खालची जनरेशन, म्हणजे अशा एक पहिली दुसरी तिसरी चौथी जेवढ्या पिढ्या असतील
ते एका एका लाईनला आपल्याला ठेवतो. असंच आपण ब्लड रिलेशन, नातेसंबंध आपण प्रश्न सोडवतो. ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. भाऊ सोडवताना आपण काय करतो मित्रांनो, ए हा बीचा भाऊ आहे, आपण जेव्हा जेव्हा त्यांचं लिंग कळतं, जेंडर कळतं मला, तेव्हा तेव्हा मी लिहित जातो. म्हणजे प्लस हा मी मेलला ठरवलेला आहे आणि मायनस हा फिमेलला ठरवलेला आहे. ए हा कोणाचा भाऊ आहे, तर बीचा भाऊ आहे. बीचं मला जेंडर माहित नाही. बी वजा सी, आता इकडे लक्ष द्या, बी वजा सी ही बी ही आई आहे. बी ही आई आहे कोणाची, तर सी ची. सी खाली येणार, आई म्हटले खाली रिलेशन आलं. ओके, आई आहे म्हटलं जेंडर कळालं मला, वजा लिहिलं मी फिमेल. आता सी गुणिले डी, पिता आहे. सी हा पिता आहे कुणाचा, डीचा. सी हा पिता आहे डीचा. तर ए चे डी शी नाते काय, ए चे डी शी नाते काय, समजा ही डी चे वडील, वडिलांची आई म्हणजे ही झाली आजी, आणि हा भाऊ म्हटलं तरी आपण काय म्हणतो, आजोबाच म्हणतो त्यांना, म्हणून आपलं उत्तर 4 आहे, आजोबा. तर ए चे डी शी नाते काय, तर आजोबा हे उत्तर आलेलं आहे. ओके, 1 2 1 2 2 जनरेशन वरती, त्याचं उत्तर आहे आजोबा. याच पॅटर्न म्हणजे हा प्रश्न आपण एक स्टँडर्ड प्रश्न म्हणून गृहीत धरतो, असा प्रश्न पडतो आणि त्याचाच एक स्टँडर्ड फॉर्मॅट आपण दिले, काही अवघड नव्हतं. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. आता हा प्रश्न थोडासा गणलाय मित्रांनो, हा कॅन्सल्ड म्हणून समजा, कारण की हा प्रश्न याची मांडणी चुकली थोडीशी. काय म्हटलंय, एक व्यक्ती आहे, घरापासून उत्तरेकडे जाते 8 किलोमीटर. प्रश्न माझ्यासोबत वाचत चला. त्यानंतर उजवीकडे वळते 12 किलोमीटर. पुन्हा ती उजवीकडे वळून 15 किलोमीटर, टोटल 15 किलोमीटर. आणि मग सुरुवातीच्या बिंदूपासून सरळ रेषेत किती अंतरावर असेल, शेवटी डावीकडे पण वळली, डावीकडे म्हणजे 5 किलोमीटर. ओके, म्हणजे हे उत्तर जे आपण दिलेलं आहे 13, हे तर येत नाही. उत्तर कसं येतं आपण बघूया. परत आपण काय करू, हा जो आयत आहे तो पूर्ण करू. हे 8 आहे म्हणजे हे 8 असणार आहे. टोटल 15 आहे, हे टोटल 15 आहे म्हणून हे किती असणार आहे, 7 असणार आहे. हे खालचं किती असणार आहे, वरचं 12 आहे म्हणून हे सुद्धा 12 असणार आहे. बरोबर, हे 7 आहे म्हणून हे सुद्धा 7 असणार आहे. आता मग आपल्याला काय विचारलंय, ह्या स्टार्टिंग पॉइंट पासून याचं सरळ रेषेतील अंतर किती हे विचारले होतं. म्हणजे आपल्याला एक जो हे 12 आहे आणि हे 5 आहे, म्हणजे टोटल आपला त्रिकोण जर पायथागोरस मला वापरायचा झाला तर किती मिळते मित्रांनो, हा टोटल 17 मिळतो आणि हा जो उरतो तो 7 मिळतो. म्हणजे यांचं पायथागोरस वापरलं तर हे नक्कीच हे 13 उत्तर नाहीये, म्हणून प्रश्न देताना थोडासा चुकलेला आहे मित्रांनो. ओके, कॅन्सल म्हणून समजा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बरं, एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी 30 जणांना काय आवडतो, चहा आवडतो सर. 25 जणांना काय आवडतं सर, 25 जणांना कॉफी आवडते. आणि 10 जणांना काय करतं सर, 10 जणांना चहा व कॉफी दोन्ही आवडतात. तर चहा किंवा कॉफी यापैकी काही न आवडणाऱ्या विद्यार्थी संख्या किती. म्हणजे काही जणांना सर चहा आवडतो, काही जणांना कॉफी आवडते आणि काही जणांना की नाही चहा व कॉफी दोन्ही आवडते. आणि टोटल वर्गातील विद्यार्थी किती आहेत, तर 50 आहेत. म्हणजे मला किमान एक पेय आवडते असं जर मला या संख्या काढायचं झालं तर मला काय करावं लागेल, हे चहा आवडणाऱ्याची संख्या अधिक कॉफी आवडणाऱ्याची संख्या, त्याच्यामधून दोन्ही आवडण्याची जी कॉमन गोष्ट आहे की नाही ही वजा करावी लागेल मला. तेव्हा मला किमान एक पेय आवडणाऱ्या लोकांची किंवा वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या मिळते. किती झालं हे, 55 वजा 10 45. हे काय झालं, किमान एक पेय आवडतंय, किमान एक पेय आवडतंय. चहा आवडतंय, कॉफी आवडते किंवा चहा व कॉफी किमान एक तरी आवडते. पण मला काहीच न आवडण्याची संख्या काढायची, किमान एक. आता हे सर्व संख्या काय आहे 50, मग काहीच न आवडणारे काय करणार, सिंपल सर त्या 50 मधून काय करणार मी, हे 45 जे आपण काढलेलं आहे ते वजा करणार. 50 वजा 45 बरोबर 5 येणार. उत्तर आले ऑप्शन क्रमांक 3 5. ओके, काही न आवडणारी विद्यार्थी संख्या, किमान एक पेय आवडणे त्या विद्यार्थी संख्या काढली. टोटल वर्गातील विद्यार्थी संख्या आहे 50, त्याच्यातून हे 45 वजा केलं तर काहीच न आवडणारी संख्या असतात 5. आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा असे विद्यार्थी असतील ज्यांना चहा वगैरे नाही आवडत. ओके, त्याच प्रकारचे विद्यार्थी, त्यांची संख्या काढली आपण 5. चला जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतोय प्रश्न बघा, 10 व्यक्तींचे ग्रुपचे सरासरी वजन 40 किलो आहे. सर ठीक आहे,
10 व्यक्तींचा ग्रुप आहे, यांची सरासरी आहे सर 40. यांची सरासरी जर 40 असेल तर एकूण वजन किती झालं मित्रांनो? एका सेंटेन्सचं आपण लगेच तिथं सिंथेसिस करू. एकूण वजन किती झालं? 10 गुणिले 40 सर, कारण की एका सरासरी म्हणजे प्रत्येकाचं गृहीत धरू शकतो मी. 10 आणि 40 400 गुणाकाराला 400. ठीक आहे सर. पुढे काय केलं? एक नवीन ग्रुप मध्ये सामील झाला व्यक्ती. एक व्यक्ती काय केला? एक व्यक्ती आला आणि या ग्रुप मध्ये सामील झाला. मग हा ग्रुप मध्ये सामील झाला तर किती व्यक्ती झाल्या? 11 व्यक्ती झाल्या सर. पहिल्या 10 होत्या आणि आता हा ऍड झाला तर 11 व्यक्ती झाल्या. तर सरासरी वजन 2 किलोने वाढलं बघा. सरासरी तर 40 होती, आता नवीन सरासरी किती झाली? 42. जो हा व्यक्ती आहे की नाही, ज्याचं समजा वजन x आहे मानू आपण, तो व्यक्ती ऍड झाला, मग त्याचं वजन वाढलं, त्याचं वजन याच्यामध्ये वाढलं आणि त्याची सरासरी सुद्धा वाढली 42. मग सर एकूण वजन आता नवीन किती झालं? एकूण जे की ऍड झाल्यानंतर एकूण वजन झालं सर परत एकदा 11 गुणिले 42. किती होतंय? मग 11 गुणिले 11 दोन्ही 22, हात चाला 2, 11 44 आणि 2 46 सर 462. तर त्या व्यक्तीचे वजन किती? अगोदर सगळ्यांच्या वजनांची बेरीज होती 400, आता नवीन व्यक्ती ऍड झाले की 462 झालं. मग त्या व्यक्तीचं वजन जे x गृहीत धरलंय ते किती असणार आहे? हे 462. याच्यामधून हे पहिलं जुनं वजन केलं तर मला हे नवीन व्यक्ती जो ऍड झालाय त्याचं वजन कळतं 62 किलो. 462 मधून 400 वजा केले तर उत्तर मिळते 62 किलो. समजतंय? सोपं. दुसरं काय की 40 वजन होतं, बरोबर? 40 होतं आणि हे 10 व्यक्ती होते. मग 40 मधून 2 सरासरी वाढते. 2 सरासरी वाढते म्हणजे ह्या 10 लोकांना प्रत्येकी 2 किलो वाढवावं लागेल मला. ह्या 10 लोकांना 2 किलो वाढवलं, 10 गुणिले 2 प्लस 11 व्यक्ती की नाही, त्याला सुद्धा 2 किलो वाढवावं लागेल. मग हे 10 दोन्ही किती झाले? हे 20 झाले आणि हे एकाला वाढलेले 2 म्हणजे 22 किलो वाढले. सरासरी तर 40 किलो होती, मग सरासरी 40 आणि हे 22 किती झाले मित्रांनो? 62 किलो. असं सुद्धा सोडू शकता, पण हे समजायला सोपं आहे. हे वाटावं लागतं प्रत्येकाला. 11वा जो व्यक्ती ऍड झाला की नाही त्याचं वजन सगळ्यांमध्ये वाटायचं, स्वतःला पण ठेवायचं आणि त्या 10 जणांना सुद्धा वाटायचं. तशा पद्धतीने तसं लॉजिक व्हिज्युअलाइज केलं तरी सुद्धा आपण आन्सर काढू शकतो. समजलं? जायचं पुढे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणलंय? एक आयताची लांबी आहे सर. बघा काय आयताची लांबी आहे. आयता काय असतं? आयताला सर लांबी असते आणि रुंदी असते. लांबी असते आणि रुंदी असते. मग लांबी काय म्हणलंय? लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरने जास्त आहे. सर रुंदी काय करतो मी? x मानतो. मग लांबी किती येते? x अधिक 4. बरोबर? कारण की लांबी ही रुंदीपेक्षा 4 ने जास्त आहे. जर त्या आयताची परिमिती 40 सेंटीमीटर असेल, आयताची परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे सर चारही बाजूंची बेरीज. चारही बाजूंची बेरीज म्हणजे समजा ह्यात 2 लांब्या आहेत आणि ह्यात 2 रुंदी आहेत, म्हणजे मला 2 लांबी अधिक 2 रुंदी झालं. म्हणजे 2 कंसामध्ये जर त्यांना कॉमन काढलं तर 2 लांबी आणि 2 रुंदी ही झाली परिमिती. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. लांबी किती? परिमिती किती दिले सर? 40 दिले. 2 लांबी किती? x अधिक 4 जी की गृहीत धरली आपण, आणि रुंदी किती आहे? x. चला सोडूया. हे 2 इकडे गेले, हे भागिले 2 झाले. मग बे दोन्ही 40 म्हणजे बे दोन्ही 4 आणि 0 म्हणजे 20 बरोबर हे x आणि x किती झाले? 2x अधिक 4. हे 4 पलीकडे आणा. 2x बरोबर 20 वजा 4 आलं. 20 वजा 4 म्हणजे 16 आणि x बरोबर 16 भागिले 2. हे 2 पलीकडे जाणार. बे 8 16 म्हणजे x ची किंमत आली 8. म्हणजे रुंदी आली 8 आणि त्याच्यामध्ये 4 मिसळलं की लांबी आली 12. मला लांबी रुंदी काय, पण मला ते विचारलंय का? नाही. मला विचारले क्षेत्रफळ. बघा परिमिती सांगून क्षेत्रफळ विचारलंय. क्षेत्रफळ काय असतं आयताचं? चला सांगा. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 12. रुंदी किती आहे? 8. 12 × 96. उत्तर आलं 96 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2. बरोबर? परिमिती दिले, आयताची लांबी आणि रुंदींचं कनेक्शन दिले, रिलेशन दिले, त्याच्यावरून क्षेत्रफळ दिले. मस्त प्रश्न, स्टँडर्ड. खूप सारे कन्सेप्ट यातून क्लिअर होतात. परिमिती क्लिअर होते, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला क्लिअर होतो आणि मानणे म्हणजे शाब्दिक उदाहरणाचं समीकरणामध्ये रूपांतर करणं, हा सगळ्या कन्सेप्ट आपण कव्हर होतो याच्यामध्ये. ओके.
जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतोय बघा, ए आणि बी काम करतात अनुक्रमे 20 आणि 30 दिवसात. ठीक आहे सर, ए आणि बी काम करतात किती? ए 20 दिवसात काम करतोय, बी 30 दिवसात काम करतोय. मग मला यांची इफिशियन्सी काढायची असेल, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, तेव्हा मला काय करावं लागेल? यांचा लसावी गृहीत धरावा लागेल. काय 20 आणि 30 चा लसावी किती निघणार आहे? 20 ते 60 म्हणूया आपण. मग 60 म्हणजे समजा ए ची इफिशियन्सी 60 युनिट्स काम जर 20 दिवसात पूर्ण करायचं झालं तर किती लागेल? आणि 60 युनिट काम हे 20 दिवसात पूर्ण करायचं झाल्यावर त्याला किती लागेल, म्हणजे त्याची इफिशियन्सी किती असेल? 20 त्रिक 60, सॉरी 30, इथं 30, 30 दोन्ही 60, म्हणजे 2 युनिट्स, 2 युनिट हे प्रति दिवस म्हणजे डे, आणि 3 युनिट प्रति दिवस हे काम करतात. यांची इफिशियन्सी एवढी, कार्यक्षमता आहे. जर 60 दिवसात म्हणजे 60 युनिटचं काम असेल तर ते 3 युनिट एका दिवसात संपवतात आणि हा 2 युनिट एका दिवसात संपवतात. मग एका दिवसाचं काम किती असणार आहे? किती युनिट संपवतील? एका दिवसाचे काम किती असणार आहे? हे असणार आहे सर 5, कारण की हे 3 आणि हे 2 दोघं मिळून जर काम केलं तर 5 युनिट कामाचे संपवतील. बघा, हे समजलं इथपर्यंत? सोपं होतं. 5 दिवस एकत्र काम केलंय. जर एका दिवसाचं काम एवढं असेल तर 5 दिवसाचं काम किती असेल? 5 दिवसाचे काम सर ह्याला 5 ने गुणा, बरोबर? 5 गुणिले 5, 5 दिवसात त्यांनी हे होतं काम किती? 60 युनिट्स. आपण जे लसावी काढलं की नाही ते 5 25 युनिट काम संपवलं. बघा, जर 25 युनिट काम संपवलंय तर उरलेलं काम किती? उरलेलं कसं काढायचं सर? 60 युनिट काम होतं ना, तर त्यातून ह्या दोघांनी 5 दिवस काम केलं तर 25 युनिट काम संपलेलं आहे. उरले किती मग सर? 35 युनिट काम उरले. बघा, मग त्याच्यात काय केलं? ए तर सोडून गेला, उरला बी. किती दिवसात काम करेल? बी ची इफिशियन्सी किती आहे? 2 युनिट पर डे. तर हे 35 युनिटचं काम मला संपवायचंय. त्याची इफिशियन्सी, त्याची कार्यक्षमता आहे 2 युनिट पर डे. हे युनिट्स आणि हे युनिट्स पर डे म्हणजे भाग प्रति दिवस असं पण म्हणू शकता. युनिट्स पर डे सुद्धा भाग द्या. हे आलं 17.5, ह्याची निमपट केली मी 17.5. आता बघा, युनिट्स कॅन्सल होते आणि डे काय होते? वरती जाते, परत डे इथे येईल, म्हणजेच आपलं 17.5 दिवस लागतील. कुणाला? आपल्या बी ला. जर ए सोडून गेला तर ह्याचा एवढे दिवस लागतील. 17.5 दिवस काम करेल तो आपला कोण? बी उरलेला. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा हे तास किती दिवस देतात किंवा तास देतात त्याच्यावरून त्यांची कार्यक्षमता काढून ठेवायची, म्हणजे सोपं जातं. कार्यक्षमता काढली की आपल्याला एका दिवसात कोण किती काम करतंय किंवा तो सोडून गेला किंवा अल्टरनेट डेजला काम करत, ह्या सगळ्या कन्सेप्टचे प्रश्न जे असतात ते आपल्याला या पद्धतीनं सोडवू शकतो आपण. ओके, बघा तुम्हाला कोणत्या प्रकारची सवय आहे? अशा प्रकारची सवय छोट्या पद्धतीनं सोडवू शकतो. चला मित्रांनो, प्रश्न समजला. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतोय? काय म्हणताय? अ आणि ब च्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. मी काय करत असतो, माझं तुम्हाला कळालं असेल, मी एक वाक्य वाचतो, परत त्याला मी राईट डाऊन करतो की काय याचं म्हणणं आहे, एका वाक्याचं काय म्हणणं आहे हे आपण राईट डाऊन करायचं. 4:5 आहे. समजा ए आणि बी आहे, याचं गुणोत्तर आहे 4:5. समजा समानपट एक्स मानले आपण. समानपट एक्स का मानतो? कारण की आपल्याला त्या समीकरणामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतो. समानपट एक्स मानली. समानपट एक्स मानल्यानंतर ती संख्या किती राहते? ही 4 ची होते 4x आणि ह्या 5 चे होते 5x. संख्या तयार झाल्या आणि त्यांच्या वयाचा गुणाकार 500 आहे, म्हणजे यांचा गुणाकार किती आहे? 500 आहे. गुणाकार करा. 4x गुणिले 5x बरोबर 500. 4 पंचे 20 आणि x आणि x चा वर्ग बरोबर 500. x चा वर्ग बरोबर 500 भागिले 20, 0 0 कट आणि 50 ची निमपट म्हणजे 25 येते. x चा वर्ग जर 25 असेल मित्रांनो तर वर्गमूळ केल्यानंतर x किती येणार आहे? 5. मला काय विचारलंय? ब चे आजचे वय किती? ब चे आजचे वय होते 5x. x ची किंमत काढली मी 5 आणि 5 गुणिले 5 x ची किंमत ठेवा. 5 5 25. 25 वर्ष उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2. सोपा, सुटसुटीत, साधा बोनस प्रश्न ओके आपल्याला मिळालेला आहे. आय होप समजलं असेल. सोपा गुणाकार करायचा होता. वर्ग येतं फक्त थोडंफार वेगळं काहीतरी दिसतंय. भागाकार करत चला पुढे पुढे, तुम्हाला एक पूर्ण वर्ग संख्या मिळणार आणि त्याचं उत्तर आपण काढू शकतो. जायचं? चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय आपण बघूया. चला सोपा प्रश्न आहे.
एका पिशवीमध्ये, ही आपली पिशवी आहे, 4 लाल रेड करतो, 5 निळे ब्ल्यू करतो आणि 6 हिरवे ग्रीन करतो. एवढे चेंडू आहे. एक चेंडू काढला, तो लाल नसण्याची संभाव्यता केली. बघा पहिल्यांदा समजून घेऊया की एन ऑफ स्पेस म्हणजे सॅम्पल स्पेस म्हणजे टोटल किती आहेत ऑप्शन आपल्याकडे 4 5 5 आणि 4 9 म्हणजे बेरीज करतो 4 5 6 म्हणजे हे 15 आहेत. 15 ऑप्शन आहेत म्हणजे 15 प्रकारे आपण जर हात घातला त्या पिशवीमध्ये तर 15 प्रकारे ऑप्शन निघू शकतात, हिरवा, निळा आणि लाल पैकी. ठीक आहे सर. मग एन ऑफ ए जो आहे आपला फॉर्म्युला काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. याला म्हणतात, एन ऑफ ए ला म्हणतात फेवरेबल आउटकम्स, जे सांगितले त्यांनी ते काढायचं. एन ऑफ एस म्हणजे काढू टोटल निघतात, सॅम्पल स्पेस एवढं निघतात म्हणजे निघतात. मग एन ऑफ ए काय असतो तर ते म्हणतात लाल नसायला पाहिजे. लाल नसायला पाहिजे म्हणजे ह्या लालवर मारले काट. मग काय काय येऊ शकतात, एकच चेंडू काढायचा आहे, 5 ब्ल्यू पैकी किंवा 6 ग्रीन पैकी, 5 निळ्यापैकी किंवा 6 ग्रीन पैकी. म्हणजे समजा जर एक चेंडू काढला तो 5 पैकी आपला जो आहे तो ग्रीन येऊ शकतो, सॉरी निळा येऊ शकतो, किंवा जेव्हा येतं किंवा तेव्हा आपलं प्लस टाकायचं, बेरीज करायची, किंवा आणि असं आलं तर गुणाकार ठेवायचा. आता 5 ब्ल्यू तर येऊ शकतात किंवा हे 6 निळे तर येऊ शकतात, एकच काढतो. पटतंय का बघा. किंवा म्हटले लाल तर नसायला पाहिजे. लाल नसायला पाहिजे याचा अर्थ काय असतो की 5 निळे तरी असू शकतात म्हणजे 5 निळ्यांपैकीच एक बॉल बाहेर पडू शकतो किंवा 6 हिरव्यांपैकी एक बॉल बाहेर पडू शकतो. हे झालं. एन ऑफ एस किती आहे, टोटल 15 ऑप्शन आहेत, 15 C1, 15 पैकी एक आपण बाहेर काढायचं आहे. चला, जेव्हा NC1 असतं तेव्हा त्याची किंमत Nच असते, हे लक्षात ठेवा, सोपं जातं. मग 5C1 म्हणजे 5 सर, 6C1 म्हणजे 6 आणि 15C1 म्हणजे 15. 6 आणि 5 11/15 हे आपलं उत्तर आलेलं आहे. नेहमी आपली प्रोबॅबिलिटी ही 1 पेक्षा कमी येते, हे लक्षात ठेवायचं. ओके, 11/15 हे आपलं उत्तर आलेलं आहे. लाल नसण्याची संभाव्यता किती समजलं मित्रांनो. किंवा आलं की प्लस करायचं आणि आलं की गुणाकार करायचा. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. एका पुरुषाच्या, बघा मित्रांनो, एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत सीमा काय म्हणली, समजा हा फोटो आहे, ही आपली सीमा आहे, ही बोट दाखवते, काय म्हणते की ह्याच्या एकमेव भावाचा, आता ही व्यक्ती इथं आहे, त्याचा एकमेव भावाचा मुलगा म्हणजे प्लस परत, हा माझ्या पतीचा, आता ही सीमा आहे, सीमाचा पती आहे, सीमाच्या पतीचा सख्खा भाऊ आहे, म्हणजे हे दोघं काय आहेत, सख्खे भाऊ. दोनदा लिहिले. आणि त्या फोटोतील पुरुषाचे, म्हणजे हा जो पुरुष आहे, सीमाच्या पतीशी काय नाते आहे, म्हणजे समजा सीमाचा पतीशी काय नाते आहे मित्रांनो, की बघा ही एक जनरेशन झाली, हे दोघं भाऊ आहेत. आता भावाचे हे वडील होते आणि वडिलांचा हा भाऊ आहे, बरोबर. त्यांच्या एकमेव भावाचा मुलगा हा माझ्या पती सख्खा भाऊ आहे, म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन जर झालं तर हा व्यक्ती याचा काका लागतो. वडिलांचा भाऊ काका. ऑप्शन क्रमांक 4 काका. सोपं आहे. सीमाचा पती, तिचा एकुलता एक भाऊ, भावाचे वडील, वडिलांचा भाऊ, म्हणजे याचा कोण, काका झाला. ओके, समजलं. फक्त हे बघायचं होतं की सीमा दिलंय म्हणजे सीमाशी नातं नाही विचारलं आपल्याला, त्या फोटोतील पुरुषाचे म्हणजे याचे सीमाच्या पतीशी काय नाते हे विचारलेलं आहे, सीमाच्या पतीशी. त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता बघा, सर्वात मोठा अपूर्णांक पद्धत काढताना आपल्याला 2 पद्धती असतात. एक पद्धत काय असते, एक तर लसावी पद्धत असते, छेद समान करून घेताना. या सगळ्यांचे छेद काय आहेत, 9 आहे, 7 आहे, 13 आहे आणि 5 आहे. जर मला अपूर्णांकचा सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा असेल किंवा त्यांचा क्रम दर्शवायचा असेल तर 2 पद्धती आहेत. एक पद्धती आहे लसावी पद्धत. लसावी पद्धत म्हणजे त्यांच्या सगळ्या छेदांची छेद समान करून घेताना मला एक लसावी काढावं लागेल. पण आता इथे बघा 9, 7, 13 आणि 5 यांचं जर लसावी काढायचं म्हणलं तर याच्यामध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाहीये, कोणताही प्राईम फॅक्टर नाहीये, म्हणजे मूळ फरक नाहीये कोणता. तर मला यांचा लसावी काढताना सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे हा फिजिबल नाहीये, हा उपाय आपल्याला योग्य नाही. दुसरा योग्य काय,
की बाबा तुम्ही काय करा 7/9 करा, यांचा भागाकार करा 0 9 0 9 0 0 7 ने भाग जात नाही, मग काय आलं 70 9 70 63 7 0 आलं, असं अशा पद्धतीने भाग द्यायचा. 5/7 पण तेच करणार तुम्ही, 7 0 0 7 7 49 हे काहीतरी येणार, परत 11/13 त्याचं तसंच करणार हा, आणि 3/5 तसं करणार. म्हणजे पूर्ण भाग देऊन तुम्हाला क्रम समजतो. ही एक दुसरी पद्धत आहे आणि एक लसावीची पद्धत आहे. ओके, या दोन पैकीच एक पद्धत तुम्हाला ट्राय करायची, नेहमी तुम्हाला हेच करायचं. पण हा प्रश्न का टाकलाय मी, जर हे 0.7 येत असतं म्हणजे हे 5 0 0 5 36 असं समथिंग जवळपास येते ना, मग तुम्हाला नीट करावं लागतं भागाकार, यात वेळ जातो आणि वेळ जाण्यासाठीच हा प्रश्न दिलेला असतो. पण तुम्हाला आता काय सांगायचंय की 7/9 बघा, 7/9 कडे बघा, 7/9 5/7 एक वेगळा कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न मी केला आहे की जेव्हा अंश आणि छेदामधील जो फरक आहे तो सगळ्या अपूर्णांकांचा सेम असेल, अंश आणि छेद म्हणजे हा अंश 7 आणि छेद 9 या दोघांमधील फरक आहे 2चा, 5 आणि 7 मधला फरक आहे 2चा, 11 आणि 13 मधला फरक आहे 2चा, आणि 3 मधला 5 मधला फरक आहे 2चा. जेव्हा फरक समान असतो, जेव्हा फरक समान असतो तेव्हा ज्याचा अंश सगळ्यात मोठा असेल तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो. म्हणजे याचा अपूर्णांक 11 सगळ्यात मोठा याच्यापैकी, तोच अपूर्णांक सगळ्यात मोठा 11/13 हे आपलं उत्तर आहे. सर्वात मोठा अपूर्णांक 11/13. मग क्रम लावायचा झाला तर 11/13 त्याच्यानंतर काय असणार आहे, बघा 7/9 असणार आहे, त्याच्यानंतर काय असणार आहे 5/7 असणार आहे, त्याच्यानंतर 3/5 असणार आहे. तुम्ही हे करून बघा, ट्राय करून बघा बरोबर येते का आपलं ते लॉजिक. त्याच्यावर तुम्ही हे लक्षात ठेवा, समजा असा आला मोठा अपूर्णांक काढा म्हटला तर फक्त पहिल्यांदा फरक पाहूया. ओके, नाहीतर ह्या दोन पद्धती वापरल्या, कुठल्या, लसावे काढणे आणि डायरेक्ट भागाकार करणे, ह्या दोन पद्धती तर आपण पाहणारच आहे. पण असं जर आलं तर आपलं लॉजिक आपल्याला काय म्हणतो, आपल्याला एक लकी शॉट भेटतो, म्हणजे आपण लकी ठरतो की आपल्याला एका झटक्यामध्ये उत्तर निघालं आणि आपण पुढे चाललो, किंवा भागाकार करत बसायला आपल्याला एवढा जास्त वेळ लागणार आहे. समजलं सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. हा प्रश्न सुद्धा सोपा आहे. काय म्हणलंय, सोमवार मंगळवार बुधवार यांचे सरासरी तापमान 38 अंश आहे. सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार यांचे सरासरी म्हणजे 3 वार आहेत, 3 भाग देतो आणि हे 38 अंश आहे. हे 3 काय करू, तिकडे जाऊया. म्हणजे काय येणार, सोमवार मंगळवार अधिक बुधवार बरोबर 38 गुणिले 3. 38 गुणिले 3 किती राहते, 4 त्रिक 12, 12 मधून 6 गेले 114 येईल बरोबर. या सगळ्यांची बेरीज झाली 114. ठीक आहे, पुढे काय म्हणले, मंगळवार बुधवार आणि गुरुवारचे सरासरी तापमान 40 आहे. परत काय आलं, वाक्य वाचू आता, मंगळवार बुधवार आणि गुरुवारचे सरासरी तापमान, मंगळ अधिक बुध अधिक गुरु यांचे सरासरी तापमान म्हणजे भागिले 3 येणार. मग मी काय करतो, अधिक अगोदरच तिकडे नेतो, 40 डिग्री आहे, 40 गुणिले 3 120 आहे. गुरुवारचे तापमान 42 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे गुरुवार दिलाय 42, म्हणजे काय झालं, मंगळवार अधिक बुधवार अधिक काय येणार, हे गुरुचं दिलंय गुरुवारचं 42 बरोबर 120 आलं. मग मंगळ अधिक बुध 42 पलीकडे गेलं, 120 मधून 42 गेले, किती उरले, 80 गेले, 80 मधून 2 गेले, 78 उरले बरोबर. आता बघा, हे एक इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. आपण जर 1 मधून 2 वजा केले ना तर हे सोमवार मंगळवार बुधवार वजा मंगळवार बुधवार, हे मंगळवार मंगळवार बुधवार बुधवार एकमेकांना कट होतील आणि फक्त सोमवार उरेल. मग यांची वजाबाकी करा, 114 वजा 78, तर 14तून 8 गेले 6, हात चाल 1, 11तून 8 गेले 3, 36 डिग्री सोमवारचं तापमान असेल. आपल्याला काय विचारलंय, सोमवारचं तापमान किती, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं, सोपा होता. आपल्याला दिलंय त्यांनी प्रश्नामध्येच निम्मा अर्ध उत्तर सापडलेलं असतं, म्हणजे 42 डिग्री दिलंय गुरुवारचं, का बाबा दिलं असेल, काय कारण असेल, का तर आपल्याला उत्तर सोडवता यावं म्हणून दिलेलं आहे त्यांनी 42 होते. समजलं, अशा पद्धतीने देतात ते. चला पुढचा प्रश्न घेऊ. एका वस्तूची छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा
40% जास्त ठरवली, म्हणजे खरेदी किंमत किती आहे? समजा खरेदी किंमत समजा आपण 100 रुपये ठरवली. मग छापील किंमत किती झाली? छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त आहे. मग एक 100 असेल तर दुसरी किती छापील किंमत किती झाली? मग 40% जास्त म्हणजे 140 रुपये झाली, बरोबर. म्हणून 100 रुपये घेतले म्हणजे आपल्याला सोपं जावं. 40% जास्त आहे एका वस्तूची छापील किंमत ही खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त म्हणजे 100 झालं 140. जर ती वस्तू विकताना ग्राहकाला 20% डिस्काउंट दिली, आता 140 रुपयाची वस्तू विकताना काय केलं? 20% डिस्काउंट दिला म्हणजे सूट दिली. मग 20% डिस्काउंट दिलं, मग 140 वरती किती सूट दिली मित्रांनो? 20/100. शून्याला शून्य, शून्याला शून्य कॅन्सल, म्हणजे 28 रुपये सूट दिली. मग किती रुपयाला पडली वस्तू? 140 ला होती, त्यात म्हणजे 28 रुपयाचा डिस्काउंट दिला, 112 रुपयाला वस्तू पडली. मग किती टक्के व्यवहारात प्रत्यक्ष नफा झाला? 100 रुपयाची वस्तू विकली गेली 112 रुपयाला, म्हणजे टोटल 12% नफा झाला बघा. 112 वजा 100, 12 रुपयाचा नफा म्हणजेच 12%. कारण की आपण खरेदी किंमत 100 रुपये मानली होती, शेकडा प्रमाण मानलं होतं, म्हणून शेकडा प्रमाण त्यासाठीच मानायचं की आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवताना सोपं जावं. परत टक्केवारी घेताना आपल्याला परत भागिले 100 अशा पद्धतीने करायची काय गरज नाही. 100च 112 झाले प्लस 12 वाढले ना, मग 12%चा त्याला नफा झाला. उत्तर ऑप्शन क्रमांक 3, 12% नफा. ओके, समजलं मित्रांनो? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतोय प्रश्न क्रमांक 14? काय म्हणतोय की ए जो आहे व्यक्ती एक काम 6 दिवसात आणि बी तेच काम 8 दिवसात करतोय. दोन व्यक्ती आहेत ए आणि बी, 6 दिवस काम करतात आणि हा बी 8 दिवस काम करतो. परत एकदा इफिशियन्सी काढून घ्यायची. इफिशियन्सी म्हणजे किती? 6 आणि 8चा तुम्ही लसावे घ्या. 6 8 उभ्या पद्धतीने करा. 2 बेत्रिक 6 बेचोक 8, बघा हा 3 चोक 12 आणि 2 24, लसाव्याला 24, म्हणजे 24 युनिट्स हे काम असू शकते. ते त्यांनी एक ए जो 6 दिवसात करतोय आणि बी 8 दिवसात करतोय. मग किती झालं? 24/6 आणि हे 24/8, बरोबर. 6 चोक 24 म्हणजे 4 युनिट्स पर डे ए हा काम करतोय. तर 8 त्रिक 24, 3 युनिट्स पर डे हा बी काम करतोय. म्हणजे टोटल किती काम करतायत? 7 युनिट्स एका दिवसात काम करतायत, 7 युनिट्स पर डे. तर काय हिस्सा किती आहे? त्यांना मजुरी किती मिळते? एकूण 3500 रुपये मजुरी मिळते. मग काय करू आपण? 7 युनिट्स आहेत की नाही, आपण एका युनिटची मजुरी काढू. 7 युनिट्स म्हणजे एका युनिट म्हणजे एक्स मानू आपण. 7x बरोबर 3500. एक्स बरोबर किती झालं? 3500 भागिले 7, 7 5 35, 500 रुपये एका युनिटला. 500 रुपये काय मिळतात? एका युनिटला मिळतात काम. मग काय बीचा हिस्सा किती आहे? बीचा हिस्सा किती आहे मित्रांनो? बीचा हिस्सा 3 युनिट आहे. 3 युनिट एका डेला, बरोबर. मग 500 गुणिले 3 हे झालं 500 गुणिले 3, 1500 रुपये कशाला मिळतील? बीला मिळतील. उत्तर आहे 1500. आता 1500 कसं काय झालं? की आपली क्षमता जेवढी आहे, मी जेवढं जास्त काम करेल तेवढी मला मजुरी मिळणार आहे. ओके, याच्यात इफिशियन्सी कोणाची जास्त आहे? 4. मग ह्याची जेवढं ज्या प्रमाणात त्याची इफिशियन्सी आहे त्याच प्रमाणात त्याला काय मिळणार आहे? मजुरी मिळणार आहे. आणि जेवढी जास्त इफिशियन्सी कमी तेवढी मजुरी कमी मिळणार. जर आपण काय म्हणले 500 रुपये युनिट्सला मिळतात, तर 3 युनिट्स पर डे, तर 500 रुपये गुणिले 3, 1500 रुपये हा बीचा हिस्सा आहे 3500 पैकी. ओके, कशापैकी? तर ह्या 3500 पैकी याच्यामध्येच वाटून द्यायचं आपल्याला 3500 बीला आणि ए ला मजुरी. उत्तर आले आहे 1500 रुपये. ओके, आता म्हणून म्हणायचं नाही, सवय डेव्हलप करा इफिशियन्सी काढायची. आपल्याला दिले लसावे काढा, इफिशियन्सी काढा, म्हणजे अल्टरनेट डे. परत एकदा म्हटलं तुम्हाला खूप सारे व्हरायटी असतात त्याच्या प्रश्नामध्ये. अल्टरनेट डे, एकत्र मिळून काम केलं, एक सोडून गेला, परत दुसरा ऍड झाला, मग एकाची आता हा नवीन टाईप मजुरी काढली आपण, अशा प्रकारचे व्हेरिएशन मिळते. तेव्हा हा जो कॉमन टाईप असतो तो तर सिंपल आहे आपल्याला, हा आपल्याला याची सवय झालेली पाहिजे मित्रांनो. ओके, आय होप याची प्रॅक्टिस कराल आणि याची सवय घ्याल, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने करताय त्याचा रिझल्ट ओके असेल विदिन टाइम मध्ये, तर मित्रांनो स्टिक टू विथ दिस प्लॅन दॅट प्लॅन. तुमचा प्लॅनला फिक्स राहा, स्टिक राहा आणि त्या पद्धतीने करा. ओके, ज्यांना नवीन शिकायचे त्यांनी हे नवीन शिकून अडॅप्ट करा आणि त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करा. चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघूया आपण. विद्यार्थ्यांच्या एका ओळीत ए हा डावीकडून 11व्या स्थानावर आहे. ठीक आहे सर,
हा डावी बाजू आणि ही उजवी बाजू. डावीकडून काय झालं, ए हा 11व्या स्थानावर आहे, बी हा उजवीकडून 15व्या स्थानावर आहे, बी हा उजवीकडून 15व्या स्थानावर, समजा इथं कुठेतरी 15व्या स्थानावर असेल बी. ओके. जागांची आपापसात अदलाबदल केली तर ए हा डावीकडून 18वे होतो. जर ए अदलाबदल म्हणजे बी च्या जागेवर ए आला आणि ए च्या जागेवर बी गेला, मग ए च्या जागेवर इकडे आला तर हा नवीन जी जागा आहे ए ची ती 18वी, ती सुद्धा डावीकडूनच, ती सुद्धा डावीकडून. म्हणजे काय झालं, इथं हा इकडे 15 होता, आता हा 18व्या बाजूला झाला. इथं याच्या बी ची जागा जी डावी उजवीकडून 15वी होती, मग याच्यामध्ये किती मुलं असतील, 14 असतील विद्यार्थी, आणि हे 18, आता 18वा नंबर आलाय. म्हणजे इकडूनच मोजत जर गेलो तर ए ची नवीन जागा ही 18वी झाली, ही 18 प्लस ह्या 18व्याच्या नंतर किती विद्यार्थी होते, हे 14 विद्यार्थी. कशावरून काढले, कारण की त्यांनी मला दिले ना बी ची जागा उजवीकडून 15व्या स्थानावर, हा जर 15 वाजता तर हे विद्यार्थी 14 असणार आहे. झालं, टोटल मिळून काढा. 18 आणि 18 4 22 आणि 10 32 विद्यार्थी टोटल आहे. ओळीत एकूण किती विद्यार्थी आहेत, 32. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे आपलं. समजलं, सोपा प्रश्न होता. बैठक व्यवस्था फक्त अदलाबदल केली ए आणि बी ची, तर बी च्या जागेवर ए गेल्यानंतर ए हा 18 होता, तो सुद्धा डावीकडून. मला समजलं, पहिल्यावरून मी काढलं की इकडे 14 विद्यार्थी आणि इकडे 18, 18 14 32. जायचं पुढे. चला, पुढचा काय प्रश्न आहे, छान प्रश्न आहे बघा हा. एका महाविद्यालयात आर्ट्स आणि विज्ञान शाखेमधून मिळून 500 विद्यार्थी आहेत. ठीक आहे सर. एक कॉलेज आहे, कॉलेजमध्ये 2 शाखा आहेत, एक आर्ट्स आहे आणि एक सायन्स आहे. तर त्याच्यामध्ये टोटल मिळून विद्यार्थी होतात बघा, जर या दोघांची बेरीज केली विद्यार्थ्यांची तर ती होते 500. मुलांची मुलींशी एकूण गुणोत्तर 3:2 आहे. म्हणजे जर मुले आणि मुली यांचं गुणोत्तर काय आहे, 3:2. म्हणजे काय झालं, 3:2 म्हणजे जर 500 विद्यार्थी असतील तर 3:2 म्हणजे मुले झाले 300, हे पटतंय का, आणि मुली झाले 200. म्हणजे त्यांचं गुणोत्तर 3:2 आहे. कसं, 300 भागिले 200, 2 0 0 कट, 3:2 परत येणार आहे. म्हणजे मुलं झाले 300 आणि मुली झाल्या 200. ठीक आहे सर, इथपर्यंत आलो. कला शाखेत एकूण 200 विद्यार्थी आहेत. जर कला शाखेत, चला मराठीमधून घेऊ, कला आणि विज्ञान, कला शाखेत किती विद्यार्थी आहेत, टोटल 200 विद्यार्थी आहेत. आणि त्यापैकी 120 मुलं आहेत, त्याच्यापैकी 120 मुलं आहेत, 120 मुले. जर 200 मुले असतील तर कलामध्ये 200 मुलं असतील तर विज्ञानमध्ये किती मुलं असतील मित्रांनो, सर 500 मधून 200 वजा करा, 300 उरतात. म्हणजे विज्ञानमध्ये किती असणार आहेत, 300 मुलं असणार आहेत. ठीक आहे. या 200 मुलांपैकी 120 मुलं आहेत, 120 मुले आहेत, तर उरलेलं काय असणार आहे, मुली असणार आहेत. 200 पैकी 120 मुले आहेत, तर मुली किती झाल्या, 80 झाल्या सर. 200 पैकी 120 मुलं आहेत तर 80 मुली झाल्या उरलेल्या. तर विज्ञान शाखेत मुलींची संख्या किती, आता बघा 120 मुलं झाले, टोटल मुलं तर 300 होती, 300 मधून 120 केले तर मला विज्ञान शाखेतील मुलांची संख्या मिळते. 120 मधून 300 मधून 120 गेले, किती उरले मित्रांनो, 180 करू. आणि त्याच प्रकारे ह्या 200 मधून जर ह्या 200 मुली होत्या टोटल, त्यात जर कला शाखेमध्ये 80 मुली असतील तर विज्ञान शाखेमध्ये किती मुली असतील, सर 200 मधून तुम्ही हे 80 वजा करा, तुम्हाला 120 मुली मिळतील जे की विज्ञान शाखेला असतील. आणि आपल्याला तेच विचारलंय, विज्ञान शाखेतील मुलींची संख्या किती, तर 120, ऑप्शन क्रमांक 3. समजतंय, सोपं. मांडणी करत चला. मुले मुली 300 200 आहेत, कला विज्ञान, कला दिले 200, विज्ञान असतील 300, कला मधले मुले दिले 120, 300 मधून 120 वजा केले 180. हे तर विचारलं नाही, पण आपण सगळं ओव्हरऑल सांगितलंय. 200 मधले 80 मुलं, या 120 मधून मला कळालं की 80 मुले आहेत, का तर टोटल 200 आहे. मग 80 वरनं कळालं की मला विज्ञान शाखेत मुली किती आहेत, 200 मधून 80 वजा केले तर 120 मिळतात. उत्तराला आपलं ऑप्शन क्रमांक 3 120. समजलं, जायचं पुढे. चला, पुढचा प्रश्न काय म्हणतोय, एक कार आपल्या एकूण प्रवासातील पहिले 60 किलोमीटर अंतर ताशी 30 किलोमीटर वेगाने पूर्ण करते. ठीक आहे, पहिले 60 किलोमीटर अंतर काय करते, 30 किलोमीटर वेगाने, म्हणजे 30 किलोमीटर प्रति आवर. आणि पुढील 40 किलोमीटर अंतर काय करते, ताशी 20 किलोमीटर पर आवर वेगाने पूर्ण करते. तर संपूर्ण प्रवासादरम्यान
कारचा सरासरी वेग किती बघा. पहिल्यांदा काय करू आपण, आपला फॉर्म्युला लक्षात घ्या. v बरोबर d/t. v म्हणजे काय असतो, वेग असतो. वेग बरोबर अंतर भागिले काळ. इथे काय दिलंय, हे दिलंय अंतर आणि हा दिलाय वेग. बरोबर, मग मला काळ मिळेल. मग काळ जर इकडे घेतला तर काळ बरोबर अंतर भागिले वेग येईल. अंतर किती आहे 60, वेग किती आहे 30, 30 दुनी 60, हे आलं 2 तास. त्याच पद्धतीने हे पण करा. वेग हे अंतर किती आहे 40, वेग किती आहे 20, 20 दुनी 40, 2 तास इथं सुद्धा लागतात. मग एकूण वेळ किती झाला, एकूण वेळ झाला हा 2 तास आणि हा 2 तास, टोटल झाले 4 तास. आणि एकूण अंतर किती आहे मित्रांनो, अंतर बघा सर, हे 60 किलोमीटर आहे, हे 40 किलोमीटर आहे. मग टोटल किती झालं 60 अधिक 40 100. एकूण अंतर भेटले, एकूण वेळ भेटले मित्रांनो. मी काय करणार, मग मला जर सरासरी वेग काढायचा झाला तर एकूण अंतर भागिले एकूण वेळ, तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. एकूण अंतर किती आहे, एकूण अंतर आहे सर 100. एकूण वेग, एकूण काळ किती आहे, एकूण वेळ हे आहे 4 तास भागिले 4, 25 चौक 100. मग माझं उत्तर काय असणार आहे 25 किलोमीटर पर तास, 25 किलोमीटर पर आवर. ताशी 25 किलोमीटर वेगाने आपलं उत्तर आहे 1. सरासरी वेग काय असणार आहे, ऍव्हरेज स्पीड. हे एकूण, डी म्हणजे एकूण अंतर आणि टी म्हणजे एकूण वेळ. कसं काढलं, इंडिव्हिज्युअल आपण वेळ काढल्या आणि अंतर तर आपल्याला दिलेलं आहे, त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण उत्तर काढलेलं आहे. ओके, समजलं 17 नंबर. चला पुढे जाऊ आपण. 18 नंबर काय म्हणताय, काय म्हणताय, पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्ह जागी योग्य संख्या निवडा. आला असेल तुम्हाला सगळ्यांना 12, 15, 21, 24 आणि 30 आणि पुढे संख्या किती. बघा 12 मध्ये किती आकडे आहेत, 1 अधिक 2, 1 अधिक 2 किती, यांची बेरीज केली उरलं किती, म्हणजे झालं किती 3. हे 3 परत 12 मध्ये ऍड केलं तर मला 15 मिळते संख्या. हे लॉजिक होतं. 12 मधील जे अंक आहेत त्यांची बेरीज करून त्याच्यामध्येच मिसळायची, म्हणजे पुढची संख्या मिळते. 1 आणि 15 मध्ये 1 अधिक 5, 1 अधिक 5 किती झाले 6, 6 परत मिसळायच्यात. 15 6 किती झाले 21 झाले. परत इथं काय झाले, 2 आणि 1 ची बेरीज 3, 3 ऍड केले 24 झालं. 4 आणि 2 ची बेरीज 6, 6 परत ऍड करा 30 झालं. 3 आणि 0 ची बेरीज 3 अधिक 0 3, हे 3 परत ऍड करा 3 आणि 30, 30 अधिक 3 33 उत्तर आलेलं आहे का. ऑप्शन क्रमांक 3 हे 33 उत्तर आलेलं आहे. संख्या दिली, त्याच्या अंकांची बेरीज परत त्याच संख्यामध्ये मिसळायची, मग आपल्याला पुढची संख्या मिळते. अशा पद्धतीने पुढे गेलात तर आपल्याला या प्रश्नचिन्हाची जागी किती मिळते 33. आला असेल तुम्हाला, जमलं, जमतं मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतो प्रश्न, विधान दिले, भारतातील सर्व शहरांमध्ये फटाक्याची विक्रीवर बंदी घातली पाहिजे. भारतातील सर्व शहरांमध्ये फटाक्याच्या विक्रीवरती बंदी घातली पाहिजे. युक्तिवाद काय सांगतोय, 1 होय, यामुळे शहरामधील वायू ध्वनी प्रदूषण कमी प्रमाणात होईल. 2 नाही, यामुळे फटाके उद्योगातील लाखो कामगारांच्या रोजगार धोक्यात येईल. दोन्ही युक्तिवाद जो आहे तुम्हाला म्हणजे सबळ वाटतं, प्रबळ वाटतोय, स्ट्रॉंग वाटतात. म्हणायचं उत्तर आहे की दोन्ही युक्तिवाद हे स्ट्रॉंग आहेत. हेच उत्तर आहे. बघा, दोन्ही शहरातील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल. केलं तर खूप चांगलं आहे, परंतु लाखो लोकांचे रोजगार सुद्धा धोक्यात येतील मित्रांनो. जायचं, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. चला शेवटचा प्रश्न काय म्हणते, शिक्षणावरील खर्च हा निवारा खर्चापेक्षा 1600 रुपये अधिक असेल तर अन्नावरील खर्च किती. एक तर आहे शिक्षणावरील खर्च किती आहे 70%. निवारावरील खर्च किती आहे मित्रांनो दिसतंय, हा निवारा 54%. म्हणजे शिक्षणावरील खर्च निवाऱ्यापेक्षा 1600 रुपये जास्त आहे. म्हणजे यांचा जर फरक घेतला मी, फरक
70% वजा 54% किती आलं मित्रांनो? 16%. हा 1600 रुपये आहे. 16% म्हणजे 1600 रुपये. तर 1% म्हणजे किती झालं? 1% म्हणजे 1600 भागिले 16 झालं. 16 1 16, 100 उरले. 1% म्हणजे 100 रुपये. तर 100% टोटल म्हणजे किती झालं? 100 गुणिले 100 उत्तर आलं 10,000. एकावर 4 शून्य. 10,000 आहे का? नाही मित्रांनो, 12,000 उत्तर आहे. 1600 आलं. 16% 1600. तर अन्नावरील खर्च विचारला, टोटल नाही, अन्नावरील खर्च विचारला. अन्नावरील खर्च किती आहे? अन्न किती आहे? अन्न आहे 12%. सॉरी, अन्न आहे 120%. अन्न आहे 120%. 1% म्हणजे किती मित्रांनो? 1% म्हणजे 100 रुपये. म्हणजे 12 वर किती येणार? 3 शून्य. 12,000. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. ओके. 100% म्हणजे 100 डिग्री म्हणा. 1% याच्या तुलनेत बघितलं, टक्के म्हणण्यापेक्षा डिग्री म्हणूया आपण. ओके. 1 डिग्री म्हणजे 100 रुपये. 100 डिग्री म्हणजे किती? अशा पद्धतीने काढलं. 120% नाही, 120 डिग्री. ओके. 120 डिग्री. 1 डिग्री म्हणजे 100 रुपये. 120 डिग्री म्हणजे 12,000 रुपये. समजलं? टक्क्याच्या ऐवजी डिग्री घ्यायचं होतं आपल्याला. अन्नावरील खर्च किती? तर 12,000. अशा पद्धतीने आपण 20 प्रश्न संपवलेले आहेत मित्रांनो. हा पेपर कसा वाटला? हा पेपर मॉडरेट होता. मॉडरेट म्हणण्यापेक्षा थोडासा कमी सुद्धा म्हणू शकतो आपण. इझी, पण आपण मॉडरेट म्हणूया. म्हणजे ही लेवल मॅच होते आपल्याला कंबाईनची. त्याच्यामध्ये सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. थोडेसे कन्सेप्ट ऍड केलेले आहेत. ते वेगळ्या प्रकारे नाविन्य आपल्याला निर्माण करते प्रश्नपत्रिकेमध्ये. आय होप या सगळे क्वेश्चन तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही सोडवला सुद्धा असेल पेपर. अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे मित्रांनो. अशाच प्रकारचा व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये टेस्ट नंबर 8 मध्ये आपण भेटूया. तब तक टेक केअर. बाय बाय.